जर तुमच्या नातेसंबंधात काही कन्फ्युजन असेल, काही ट्रेस असेल, काही मिसअंडरस्टँडिंग असेल, काही प्रॉब्लेम्स क्रिएट असतील, नातेसंबंधात फार दुःख, त्रास, चिडचिड होऊ राहिली आहे, काय करावं कळत नाही आहे, अशी सिच्युएशन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की या जगात स्ट्रॉंग पॉवरफुल लोकांना सोडलं जात नाही, कमजोर लोकांना सोडलं जातं. या जगामध्ये सुख आहे तर दुःख आहे, यश आहे तर अपयश आहे, मान आहे तर अपमान आहे, प्रेम आहे तर धोका पण आहे. आणि स्त्रियांना कुठले पुरुष आवडतात? दिसायला चांगला असू किंवा नसू, महत्त्वाचं काय आहे त्याच्याकडे चांगले पैसे आहेत का, त्याच्यासोबत तो दिसायला पण व्यवस्थित गरजेचं आहे. 40व्या वर्षीची किंवा 30व्या वर्षीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणं म्हणजे काय? त्यांनी असंख्य वेळा एकमेकाला माफ केलंय, एकमेकांना पेस दिली आहे, एकमेकांना समजून घेतलंय, एकमेकाला आदर दिलाय. हे नमस्कार. आज मी तुमच्यासंगत एक किस्सा शेअर करणार आहे. एक मुलगा माझ्यापाशी आला आणि म्हटला, आमचं 4 वर्षाचं प्रेम होतं आणि ती मला सोडून गेली. म्हणला मला आता फार त्रास होतोय. त्याचे इमोशन्स पाहून मला पण वाईट वाटलं. 5-6 महिन्यापासून स्ट्रगलमध्ये आहे म्हणलं सर, मी लय त्रास येते, लय दुःखात आहे आणि मला झोप येत नाहीये. मी सिगरेट प्यायला लागलो, मी ड्रिंकिंग करायला लागलो, मला मन लागत नाही माझं कशात, मी काही पण खायला लागलो, मला हेल्थ इश्यू यायला लागले, ट्रेस यायला लागला, असं वाटतं कधी कधी आत्महत्या करावं. हे जेव्हा मी ऐकत होतो तेव्हा मला असं वाटलं, का बरं ती मुलगी का सोडून गेली असं. मी त्याला विचारलं, तुला काय वाटतं ती मुलगी तुला का सोडून गेली? ते म्हणतो काहीच कळत नाही. ती म्हणत तर होती मला लग्न करायचे, आपण चांगलं जगू, तू मला लय जीव लावतो, तू माझी लय काळजी घेतो. पण म्हणलं काय वाटतं तुला, काय वाटतं, काही काय काय कारण असं? तू फार चांगला होता, तुझ्याकडे लय पैसे होते, तू पॉवरफुल होता, तू लय प्रेम करत होता, तू एकदम हँडसम आहे, तू एकदम हिरो आहे, म्हणून तुला सोडून गेले का? नाही. पॉवरफुल लोकाला सोडलं जात नाही, कमजोर लोकाला सोडलं जातं. जर तुझ्याकडे प्रेम होतं आणि तू तिला देत होता तर ऑलरेडी ते प्रेम तिने भोगलं, तिला कळलं की हे प्रेम माझ्या कॅपॅसिटीनुसार नाही आहे, मी याच्यात सॅटिस्फाईड नाही आहे, मला नाही आवड राहिला याचं संग, याचे विचार. होऊ शकतं जर ती तुझ्यासोबत कम्फर्ट फील करत असती, जर ती तुझ्यासोबत आनंदी असती, जर तिला वाटलं असतं की हा माणूस माझी काळजी घेऊ शकतो, मला पाहिजे त्या गोष्टी मिळवून देऊ शकतो, मला समजून घेऊ शकतो, मला फॉरगिव्ह करू शकतो, माझी इच्छा पूर्ण करू शकतो, तर ती तुझ्यासोबत राहिली असती. पण तुला जर ती सोडून दुसऱ्या व्यक्तीला चूज करते तर याचा अर्थ तुझ्यात अशा काहीतरी कमतरता आहेत आणि त्या कमतरतेमुळे ती सोडून गेली तुला. नाही म्हणला प्रेम होतं माझं, बरोबर आहे म्हणलं बाळा, प्रेम जर आज तुझं प्रेम होतं ना, पण समोरच्या व्यक्तीला तुझ्यावर जर प्रेम नसेल किंवा तू जेव्हा 3-4 वर्ष तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही एकमेकाचा आदर केला, समजून घेतलं, एकमेकाला आनंद दिला, एन्जॉय दिला, पण माइंड काय करतं, एक तर तुम्हाला सेम टेस्ट पाहिजे, म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट खाल्ली, कपडे घेतले, मोबाईल घेतला, तर याची सेम टेस्ट तुम्हाला गरजेची आहे, नाहीतर त्याच्यापेक्षा जास्त गरजेची आहे. मग मी त्याला म्हटलं, अरे होऊ शकतं तू जे 3-4 वर्ष एकमेकासोबत तुम्ही वेळ घातला, त्या वेळेमध्ये तुम्ही एकमेकाला कम्फर्ट होते, एकमेकाला वाटत होतं यार रिस्पेक्ट देऊ शकताय, एकमेकामुळे खुश होऊ शकताय, पण आता होऊ शकतं तिला नाही वाटत हा पॉवरफुल आहे, हा पैसा कमवू शकतो, हा माझ्यासाठी ओके, याचे हॅबिट्स ओके आहेत, याचे विचार ओके आहेत, गेले ते निघून दुसऱ्यासोबत. मग तुझं प्रेम तुझ्याकडे आहे तर मग आता तू शिकला पाहिजे त्याच्यातून की नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज टेम्पररी. कारण की कृष्ण गीतेमध्ये सांगतात एव्हरीथिंग म्हणजे व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती ह्या टेम्पररी आहेत. म्हणजे तुमच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे येणार आहे, थोड्या वेळासाठी थांबणार आहे आणि ते निघून जाणार आहे. तुमच्या आयुष्यात वस्तू तुम्हाला सुख देतात, कधी व्यक्ती सुख देतो, कधी परिस्थिती देतो. मला सांगा त्या परमनंट असतील का? मग मी त्याला म्हणलं, सांग तू मला हे परमनंट असणार आहे का? मग तुझ्याकडे तुझं प्रेम आहे, तू दुसऱ्याला देऊन टाक ना, काय प्रॉब्लेम नाही. आता तू झाला, तू स्ट्रॉंग बन. कारण की या जगात स्ट्रॉंग पॉवरफुल लोकांना सोडलं जात नाही, कमजोर लोकांना सोडलं जातं. म्हणजे फक्त फायनान्शियली, फिजिकली कमजोर नाही, होऊ शकतंच त्या समोरच्या पार्टनरची इच्छा, त्याची एक्सपेक्टेशन त्या समोरच्या व्यक्तीकडून जर फुलफिल होत नाही आहेत तर तो व्यक्ती सोडून जाणार. आज पिक्चरमध्ये बघतो आपण एका नौकर सोबत, एका ड्रायव्हर सोबत, कुठल्या एका मालकिणीचा अफेअर किंवा मालकिणीच्या मुलीचा अफेअर, असं फक्त मूवीमध्ये होतं, रिअल लाईफमध्ये नाही होत. रिअल लाईफमध्ये 99% लोक आपल्या लेवल किंवा आपल्यापेक्षा पॉवरफुल लोकाला कनेक्ट होतात. प्रेम नाही आहे. कारण की जर एकमेकात प्रेम आहे असं म्हटलं जातं, पण जेव्हा एकमेकाची इच्छा पूर्ण होण्यासाठी अडथळे तयार होतात, फायनान्शियल इश्यू येतात, प्रेम गायब होऊन जातं. मग जर तुमच्या आयुष्यात मुलगा आहेत आणि तुम्हाला कोणी धोका दिलाय, कोणी सोडून गेलंय, तर समजून घ्या
तुम्ही त्यांच्या लायक नव्हता, तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नव्हता, त्यांच्या इच्छेच्या मध्ये तुम्ही येत होतात, तुम्ही त्यांना पाहिजे तो कम्फर्ट देऊ शकत नाही आहेत म्हणून ते तुम्हाला सोडून जाऊ राहिलेत. किंवा जर तू मुलगी आहेस आणि जर तुला कोणी धोका दिलाय तर समजून घ्यायचं की त्या मुलाची इच्छा, मुलाच्या अपेक्षा, मुलाला पाहिजे त्या गोष्टी त्या तुझ्यात नाही आहेत. तू कमजोर वाटतेस त्याला नाही वाटत तुझ्यासोबत राहून तो क्वालिटी लाईफ जगू शकतो, क्वालिटी डिस्कशन करू शकतो, दोघं मिळून काहीतरी फ्युचरमध्ये मोठं काम करू शकतात म्हणून तो सोडून गेला तुला. म्हणजे जगामध्ये आलात 80-90-100 वर्षासाठी, आज आजारपणामध्ये लोक तर 20-30-40-50-60 मध्येच निघून जातात. ह्या जगामध्ये लव्ह इज ऑल्सो टेम्पररी, मॅरिड लाईफ इज ऑल्सो टेम्पररी, यूथ लाईफ इज ऑल्सो टेम्पररी. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील, एक पिरियडपर्यंत तुमच्या आयुष्यात राहतील आणि जेव्हा त्यांना वाटतं की येस आता मी कम्फर्टेबल नाही आहे तर नेक्स्ट ऑप्शन पकडतील. फार असे लोक कमी आहेत की जे 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षानंतर लग्नाच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात किंवा लव्ह मॅरेज करून सक्सेसफुली मॅरिड लाईफ सेलिब्रेट करतात. इमॅजिन करा 40व्या वर्षीची किंवा 30व्या वर्षीची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणं म्हणजे काय. त्यांनी असंख्य वेळा एकमेकाला माफ केलंय, एकमेकांना पेस दिली आहे, एकमेकांना समजून घेतलंय, एकमेकाला आदर दिलाय, भांडले ते, रडले ते, रुसवे फुगवे झाले, होऊ शकतं हात पण उचलला असेल, शिवाय दिल्या असत्यान, होऊ शकतं 2-5 दिवस, 1-1, 2-2 महिने बोलले नसतील, असं वाटलं असेल की काय कुठून जिंदगी आले, पण तो वेळ टेम्पररी होता. त्यांनी एकमेकाला समजून घेतलं आणि म्हणून आज ते मॅरिड लाईफ सक्सेसफुली सेलिब्रेट करतात. ह्या जगामध्ये सुख आहे तर दुःख आहे, यश आहे तर अपयश आहे, मान आहे तर अपमान आहे, प्रेम आहे तर धोका पण आहे. जर तुमच्या आयुष्यात फार मोठी प्रसिद्धी भेटते तुम्हाला होलसेलमध्ये तर तुमच्या आयुष्यात होलसेलमध्ये प्रॉब्लेम्स पण क्रिएट होणार. पॅकेज आहे, या पॅकेजमध्ये सगळ्या काही गोष्टी एकत्र येतात. कारण की तुम्ही जर म्हटलात की मला फक्त दिवस पाहिजे, रात्र नाही पाहिजे, हे पॉसिबल आहे का? मला सावली पाहिजे, तुम्हाला ऊन नको, पॉसिबल आहे? थंडीच्या सीझनमध्ये सगळ्याला थंड 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 वाटते, असं वाटतं कधी गरम चालू होईल. आज तुमची खुशी जर लोकांवर डिपेंड आहे, तुम्ही लोकांवर प्रेम करतायत आणि समोरच्या माणसाला तुमच्या प्रेमामुळे डिस्कम्फर्ट होते, त्याची इच्छा पूर्ण होणार नाहीत. त्याची इच्छा आहे मला मस्तपैकी मोठी जिंदगी जगायची आहे आणि ती म्हणते नाही मला माझा नवरा घरातच पाहिजे, माझा प्रियकर घरातच पाहिजे, माझा ऐकणारा पाहिजे. कसं जमणार तुमचं? या जगात प्रत्येक नातं आपल्या आपल्या चॉईसेसनुसार, आपल्या आपल्या इच्छानुसार येत असतं. इव्हन तुम्ही जे बॉडी, जे शरीर धारण, छोटं मोठं, काळं गोरं सावळं जे शरीर तुम्हाला भेटलं असेल याच प्रकार फळ. इव्हन पॅरेंट्स जे तुम्हाला भेटलेत, गीता सांगते याचं आपण चूज केलंय त्यांना ॲज अ पॅरेंट म्हणून. जे आज आपल्या लाईफमध्ये तुम्ही ज्या लेवलला आहात, जे मित्र, शिक्षण, परिस्थिती, रिलेशन, रिलेटिव्ह, गुड बॅड, एव्हरीथिंग, सगळे डिसिजन तुम्हीच घेतलेले आहेत. तुम्हाला भगवंताने फ्रीडम दिलंय. इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीवर तुम्हाला अंड्याला किंवा बटाट्याला बॉईल करायचं आहे का पाण्याला बॉईल करायचं आहे, चॉईस जीवर. भगवंताने आपल्याला फ्रीडम दिलंय आणि त्या फ्रीडममध्ये तुम्ही ॲक्शन करता, त्याचे रिॲक्शन होणार आहेत. मग स्पिरिच्युअल वेनी तुमच्या आयुष्यात जे व्यक्ती आहेत, जेवढं तुमच्यासोबत त्याचं रिलेशन राहणार आहे तेवढाच वेळ तुमच्या लाईफमध्ये तो राहतो. पण एखादा व्यक्ती आहे जो पुण्यातून निघलाय आणि त्याला जायचं इकडं नागपूरला, पण मधीच एक व्यक्ती जी पुण्यातून तुम्ही दोघं निघलात पण एक व्यक्तीला लायलानगरला उतरायचं आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही जर त्याला म्हटले की चल बाबा औरंगाबादपर्यंत चल ना माझ्यासोबत, तो प्रवास कसा होईल? मग तुमच्या आयुष्यात जर काही नात्यामध्ये टॉक्सिकता असेल, काही वादविवाद चालले असतील, तर पहिलं ऑप्शन आहे प्रेमाने एकमेकाला समजून घेऊन ते नातं प्रॉपरली एकमेकाचा आदर करून, एकमेकासोबत ट्रान्सपरंट राहून, एकमेकाची एक स्पेस देऊन ते नातं पुढे न्यावं. आणि जर तुम्हाला असं वाटतं ह्या नात्यात लई प्रॉब्लेम्स आहेत, नाही जाऊ शकत आम्ही, तर म्युच्युअली एकमेकासोबत डिस्कस करून दोघांनी आपली लाईफ जगायला सुरू करावी. आणि जर आता वाटतंय जे एखाद्याला मला चीटच केलंय, मला धोका गेलाय, तर वीक लोक रिव्हेंज घेतात, बदला घेतात आणि पॉवरफुल लोक त्या माणसाला इग्नोर करून पुन्हा आपली लाईफ रिस्टार्ट करतात. पॉवरफुल लोकांना सोडलं जात नाही, कमजोर लोकांना सोडलं जातं. स्ट्रॉंग बना, पॉवरफुल बना. फिजिकल फिटनेस असन, मेंटल फिटनेस असन, इमोशनल फिटनेस असन, फायनान्शियल फ्रीडम असन, सिक्युरिटी असन, आणि या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी तुमच्याकडे पाहिजे एक स्वप्न, तुमच्याकडे पाहिजे एक ध्येय. आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतः प्लॅनिंग करणं, चांगल्या सवयी क्रिएट करणं, डिसिप्लिनमध्ये राहणं, हार्डवर्क करणं, कमिटेड, फोकस होऊन तुमच्या व्यवसायात घुसणं, तिथं टॉपला जाणं
आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही ह्या लेवलला काबिल बनो कामयाबी झक मार के पीछे आती है. आणि स्त्रियांना कुठले पुरुष आवडतात? दिसायला चांगला असू किंवा नसू, महत्वाचं काय आहे त्याच्याकडे चांगले पैसे आहेत का, त्याच्यासोबत तो दिसायला पण व्यवस्थित गरजेचं आहे, त्याच्यासोबत चांगले हॅबिट्स पण गरजेचे आहेत. त्याच्या जवळ आणखीन आल्यानंतर कळतं त्याच्या तोंडातून शब्द काय निघतात, त्याच्या सवयी काय आहेत, त्याच्या सवयी कशा आहेत, ही एक स्त्री बघती. आणि पुरुषांना एका स्त्रीमध्ये काय पाहिजे असतं? सौंदर्य पाहिजेच असतं, पण सौंदर्यासोबत आयुष्यभर तुम्ही नाही खेळू शकत. नंतर कंटेंट सोबत खेळायचे, आणि त्या कंटेंट सोबत तोंडात काय आहे, विचारात काय आहे, शब्द कसे बाहेर निघतात, सवयी काय आहे, डिसिप्लिन काय, काय आवडतं काय नाही आवडत, दोघांचं एकत्र बॉन्डिंग. कारण की आजकाल लोक पॅकिंग पाहून एकत्र येतात, आणि पॅकिंग पाहून आल्यानंतर जसं चिप्सचं पॅकेट तो फुल हवा भरलेला असतं, पण जेव्हा तो फोडतो ना 10-12 चिप्स भेटतात. आजकालच्या रिलेशनशिपमध्ये अशा गोष्टी आहेत की पॅकिंग पाहून लोक एकत्र येतात, पण जवळ आल्यानंतर एकमेकाच्या आतल्या सवयी, आतले विचार, आतले शब्द, आजच्या इच्छा आकांक्षा पाहिल्यानंतर रिलेशनमध्ये फार कॉम्प्लिकेशन होतात. तर ह्या जगामध्ये कुठलीच गोष्ट परमनंट नाही. अटॅच होऊ नका. त्याच्यामुळं जे पण वेळ तुमच्या आयुष्यात आहे तो आनंदाने घाला. कालचा विचार करू नका, उद्याचा विचार करू नका, आजचा विचार करा. जेव्हा तुम्हाला असं वाटतं दूर फार प्रॉब्लेम आहे तर त्याच्याकडे नका बघू, बस आत्ता जे आज करू शकतात ती मोमेंट एन्जॉय करा. तर पॉवरफुल बना, स्वतःवर प्रेम करा आणि एक बॅलन्स लाईफ जगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर काय आवडलंय कमेंट्स करा, आणि तुम्हाला ज्यांना पण वाटतं जे ह्या प्रॉब्लेम्समध्ये आहेत त्यांच्या पण हा व्हिडिओ पोहोचा. थँक्यू व्हेरी मच.